मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट हे हाती आले आहे. केंद्र शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश सुद्धा जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्ती वेतन कल्याण विभागाने हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढलेला आहे. या अध्यादेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कार्यही करावीच लागणार आहेत. खरं तर सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी, पगाराचं टेन्शन नाही, तसंच रिटायरमेंट नंतर देखील चांगले आर्थिक लाभ मिळतात अशी बऱ्याच जणांची धारणा असते. काही अंशी ही गोष्ट खरी आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने लावून दिलेल्या काही नियमांचे काटेकोर पालनही करावे लागते, नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते. दरम्यान आता शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच एक नवा नियम बंधनकारक केला आहे. शासनाकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी अधिक अचूक व अद्ययावत राहाव्यात यासाठी नवी प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या आदेशानुसार कोणत्याही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी 18 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व नोंदी आणि कागदपत्राची सविस्तर पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रातील सरकारने घेतलेला आदेश केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंत्रालय, विभाग आणि संलग्न कार्यालयांना लागू असणार अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळतात ते लाभ वेळेवर मिळावेत यासाठी त्यांच्या सेवा काळातील वैयक्तिक व सेवा नोंदी अचूक असणं फारच महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हा अगदीच महत्त्वाचा आणि निर्णायक आदेश काढला आहे. या नवीन नियमानुसार 18 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा पुस्तकातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरणे आणि त्याची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. नियुक्तीवेळी सादर केलेली कागदपत्रे, जन्मतारीख, शैक्षणिक प्रमाणपत्रे, चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवेत पुढे ठेवण्यासंबंधी आदेश, तसेच वेतनश्रेणी, वेतनवाढी, भत्ते आणि लेखा कार्यातील इतर आर्थिक नोंदी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सत्यापित करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार निवृत्तीसमयी सर्वात जास्त अडचणी कागदपत्रातील तफावत, चुकीच्या नोंदी, जन्मतारीख किंवा सेवा काळातील विसंगती यामुळे निर्माण होतात. या त्रुटीमुळे पेन्शन मंजुरी प्रक्रियेवर मोठा परिणाम आढळून येतो आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरसोय भोगावी लागते. त्यामुळे नोकरीत रुजू झाल्यानंतर 18 वर्षांनी पडताळणी करण्याचा हा घेतलेला निर्णय भविष्यातील अडचणी टाळण्यासाठीचा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या अध्यादेशानुसार नोंदीच्या पडताळणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे लेखी स्वरूपात असेल, जी की सेवा पुस्तकात कायमस्वरूपी नोंदवण्यात येणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.